टाळ्यांच्या गजरात आजच्या दिवसाला सुरुवात करायची. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. बोला गणपती बाप्पा. थँक्यू. पहिला चेंडू ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये एक धाव तर निश्चित मिळेल. एकेरी दब्याने धावसंख्या खातं खोललं जाते ते असंच एक रिव्ह्यू तुम्हाला दिला गेलाय, परंतु तो नो बॉल आणि वाईड बॉल साठी रिव्ह्यू आहे. बाकी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. परंतु आता ड्रोनच्या दृश्य आपल्या समोर अगदी थोड्याच वेळात टीव्ही स्क्रीनला पाहायला मिळेल. अप्रतिम, अत्यंत सुंदर फटका. डीपेस्ट कव्हरच्या दिशेने चेंडू सीमार शपार षटकार. चांगलं टायमिंग आपण पाहू शकतो. डावखुरा गोलंदाज आहे. बॅट्समन थोडासा मागे गेलाय आणि खूप छान पद्धतीनं याला मिडल ऑफ द बॅट प्रॉपर क्रिकेट शॉट खेळलाय. हवेत चेंडू आणि इथून आपण पाहू शकता डीपेस्ट कव्हरच्या दिशेनं एक अत्यंत सुंदर उत्तुंग षटकार. 7 धावा. ॲक्शन रिप्ले मध्ये पहा. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सिद्धेश. इस बार अच्छी गेंद ऑफ टप के बाहर गेंद थी. बल्ले का बाहरी किनारा लगा. गेंद चलेगी फ्लैंक स्लिप की तरफ. फिलहाल यह रन बनाने का कोई मौका नहीं है. 7 रन बगैर किसी नुकसान के वैसे चैंपियन. अभी तक प्रतियोगिता में 35 मुकाबले कल तक आपने देखे थे. ये आप देखिए मैच नंबर 36 हुसैन 1 और अमर बहुत इंपॉर्टेंट पारी के अंदर है. 2 गेंदों का सामना किया. 6 पर बल्लेबाजी कर रहे. सीधे से अपनी बॉलिंग मारने तैयार है. कदमों का इस्तेमाल किया. जबरदस्त एक बार स्ट्रोक है हवा में. बाउंड्री लाइन के बाहर गेंद. 6 रन. कदमों का अच्छा इस्तेमाल. गेंदबाज का हुआ बुरा हाल. बल्लेबाजी बेमिसाल. एक्शन रिप्ले देखें. लाजवाब बल्लेबाजी कर रहे. एक बार देखिए डांसिंग डाउन द विकेट आगे आए. फुल टॉस गेंद थी और खराब गेंद थी, कमजोर गेंद थी. उसके ऊपर सही नसीहत देते हुए गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर चली गई. स्कोर अगर देखें तो रन संख्या 13 रन बगैर किसी नुकसान के. टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाती हुई गेंद. शरीर का संतुलन अच्छा नहीं था बल्लेबाज अम्मार का. अम्मार कुल मिलाकर 12 पर केंद्र है. स्कोर 13 रन बगैर किसी नुकसान के. सिद्धेश गेंदबाजी करे प्रमुख गेंदबाज के तौर पर. फ्लैग स्लिप पॉइंट कवर. डीपेस्ट कवर और मिड ऑफ ऑफसाइड पर 5 खिलाड़ी बल्लेबाज अम्मार के लिए. वो ज्यादा एक बार फिर क्रीज के अंदर चले गए थे. फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है. शानदार कैच, लाजवाब कैच. ये खराब शॉट था बल्लेबाज अम्मार का. सिद्धेश को सफलता मिली है और बहुत ही लाजवाब कैच लपका गया. दक्ष निजाई काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी और गेंद को फाइन लेग बाउंड्री लाइन की तरफ या टीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ खेलना चाह रहे थे बल्लेबाज. और देखिए किस तरह से कैच लपका गया. स्कोर अगर देखिए तो रन संख्या 13 रन 1 विकेट के नुकसान पर. सिद्धेश ने अपनी टीम के लिए पहला ब्रेक तो दिलाया है और वैसे को ये बहुत बड़ा झटका. दूसरे एंगल से देखिए एक बार फिर बहुत अंदर चले गए थे क्रीज के गहराई में और कुंडी के बल गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर भेजना चाह रहे थे. ये शॉट अच्छा नहीं था. पहले डीप स्ट्राइक कवर पर एक जबरदस्त स्ट्रोक इन्होंने खेल दिया था. उसके बाद में कदमों का इस्तेमाल लाजवाब किया था और गेंद को खेल दिया था लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन की तरफ. 25 मिनट का समय आपको दिया गया है. 25 मिनट का समय है 5 ओवर के लिए. 6 ओवर का यह मुकाबला. अगर आप 25 मिनट में ओवर समाप्त नहीं करते तो जो 5 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर होते उसमें से एक खिलाड़ी दायरे के अंदर आएगा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलका धाबा 13. एका गडाच्या मोबदल्यामध्ये वसई चॅम्पियन टीमनं प्रथम बॅटिंग करत असताना अंबाची चांगली सुरुवात होती परंतु त्यानंतर एक खराब शॉट खेळून तो बाद झालाय. दक्षचं लक्ष खूप चांगलं होतं. त्याने खूप चांगला झेल टिपला आणि सिद्धेशला पहिलं यश मिळालेलं आहे. धनंजय आपल्या बॉलिंग पारवरती सज्ज असेल. समालोचन कक्षाकडनं गोलंदाजी करत असताना त्यानंतर नवीन बॅटर आपण पाहू शकता राजेशला संधी मिळाली क्रमांक 3 वरती. ऑफ साइडला एकूण 4 क्षेत्ररक्षक आहेत. एक क्षेत्ररक्षक डीप ईस्ट कबरला आणि 4 क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये. फ्लॅग स्लिप पॉइंट कबर आणि मिड ऑफ. ऑफ टाइमच्या भारताच्या चेंडू ऑन साइडला खेळायचे क्षेत्ररक्षक या ठिकाणी निश्चित आहे. एक धावमुळे आणि एकेरीने धावसंख्या वाढत. एक धाव मिळेल का नाही यावेळेला प्रयत्न केलेला नाहीये दोन्ही बॅटरनी. खूप चांगली सुरुवात धनंजयसाठी.
धावफलक क्रमांक 13 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. ओ मिळणार का धाव या ठिकाणी पाहूया. निश्चितच फलंदाज बाद. तृतीयाची वाढले धडधड, मैदानात सुरू झाली धडपड आणि आता बॅट्समनने केले गडबड. इथे यश वेटचा वापर योग्य पद्धतीने झाला नाही, परिणामता आपण पाहू शकता फलंदाज बाद झालाय. एक महत्त्वाचं यश. नवीन बॅटर मैदानावरती लगेच जायचं, जास्त वेळ घेऊ नका. 13 धावात 2 गडाच्या मोबदल्यामध्ये वसई चॅम्पियन प्रथम बॅटिंग करत असताना आता अंबारला इतकी चांगली सुरुवात मिळाली, खूप छान पद्धतीने यावेळेला स्टार्ट मिळाला होता, परंतु त्यानंतर आपण बघू शकता त्यानं एक खराब फटका खेळला. आता नवीन बॅटर जो मैदानावरती आला होता हुसेन सारखा खेळाडू, एक दिग्गज खेळाडू आहे, परंतु त्यानं देखील शॉर्ट सिलेक्शन मध्ये केलेली चूक इथे बोहले. गॅटिंग अनुभवी खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू वसई चॅम्पियन संघाचा. इथे भागीदारीची आवश्यकता आहे. धावफलक क्रमांक 13 2 गडाच्या मोबदल्यामध्ये धनंजय आपल्या गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा सज्ज असेल. जे प्रेक्षक पाठीनटूच्या माध्यमातून आमच्यावर जोडले गेलेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण पाहतात शिवनेरी चषक 2024 चा क्रिकेटचा महासंग्राम. नवीन बॅटर गॅटिंग मार्क धनंजय पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवरती रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद झालेत. पहिल्या झेल दक्षिण खूप सुंदर पकडला. ऑन साइड लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. अकोटपदा चेंडू बॅकफुटला गेलाय, खूप सुंदर फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमारेषा पार, खणखणीत चौकार. चुकीला माफी नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. पहा कशा पद्धतीने फटका खेळलाय. फलंदाज थोडासा बॅकफुटला गेलाय. ऑन साइडला पुलचा सुरेख फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. आणि पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवर प्ले बॅटिंग देखील करणं फार गरजेचं आहे. धावफलक करती 17 2 गडाच्या मोबदल्यामध्ये वसई चॅम्पियन टीम. सुरू असलेला सामना अत्यंत महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. आगाशी आणि वसई चॅम्पियन धनंजय गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. आपल्या कोट्यातलं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक आहे. शिवनेरी चषक 2024चा जर विचार केला तर चौथं पर्व आणि डे नाईट स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्यांदाच शिवनेरी चषक डे नाईट स्वरूपामध्ये दिवस रात्र ही स्पर्धा खेळवली जाते. ओहो याचा प्रयत्न होता, फुलटच चेंडू होता. इथे संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. बॅटर थोडासा नाखुश असेल, तयार नव्हता आणि त्याचा फायदा गोलंदाजाला मिळालाय. जीवनात 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात, एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण. क्रिकेटमध्ये फुलटॉस आलेला चेंडू वाया घालवायचा नसतो, त्यामुळे यावेळेला फुलटॉस चेंडू होता. या चेंडूचा फायदा घेणं फार गरजेचं होतं. या चेंडूवरती खरपूस समाचार घ्यायला होता, तसं काही घडलेलं नाहीये. करंट डेट 10.80 आहे. धावफलक क्रमांक 18 2 गडाच्या मोबदल्यामध्ये वसई चॅम्पियन. आणि दुसऱ्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. फुलटॉस चेंडू चांगला स्वीप केलाय सुरेख पद्धतीनं. दर्जेदार फटका, आपला फटका 440चा झटका. खराब चेंडूवरती खरपूस समाचार, चेंडू जाईल सीमारेषा पार, धाव मिळते 4, खणखणीत चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा काय घडलं होतं. सुरेख पद्धतीनं यावेळेला फटका खेळाय. सुंदर टायमिंग आणि प्रेशर जेव्हा बनत असतं त्यामुळे प्रेशर रिलीज करणारा हा फटका आहे. गॅटिंग 4 राजेश 5 धावफलक क्रमांक 22. हो हा चांगला चेंडू फुल लेंथ आउट ऑफ द स्टंप. पहिल्यांदा आपण बघितलं तर गॅटिंगने जो फुलटॉस चेंडूवरती फटका खेळला तिथे आपण ब्रॉकलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता धनंजयनं. या षटकात धाबाले 9 2 षटकं 22 धाबात 2 गडाच्या मोबदल्यामध्ये वसई चॅम्पियन. आणि आता उर्वरित 4 षटकांमध्ये कशा प्रकारची बॅटिंग केली जाते ते देखील पाहूया. गॅटिंग वरती निश्चित नजर असतील. त्यानं सुरुवात त्यात खूप चांगले केले. गॅटिंग खेळतो 4 वरती 2 चेंडूंना तो सामोरं गेलाय. दुसऱ्या बाजूला राजेशचा विचार केला 2 चेंडूमध्ये 5 धाबा केले. गोलंदाजीमध्ये मला वाटत नाही की फारसा बदल होईल. सिद्धेशला पुन्हा पाचारण केलंय का कर्णधार आहे त्यामुळे त्याच्यावरती देखील नजर असते. त्याच्यावरती कॅमेरा या ठिकाणी निश्चित असणार आहे. ड्रोन व्ह्यू देखील आपल्याला अगदी थोड्याच वेळात पाहायला मिळेल. शिवनेरी चषक 2014चं अत्यंत सुंदर देखणं आयोजन, दिमागदार अशी स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आहे. कॅनन गिरीश ड्रोन व्ह्यू ड्रोन कॅम्प आपल्याला बघायला मिळेल. क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. 22 पर 2 आफ्टर 2.
अतिशय सुंदर चेंडू होता, अप्रतिम गोलंदाजी, टप्पापर्यंत थोडासा गिरकी घेतोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ही धाव पूर्ण होईल का? ही धाव पूर्ण होते आहे. लेग बायचा इशारा झालाय पंचांचा. साजिद सर मैदानावरती आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये अनेक वर्ष क्रिकेट करतात. आजही 40+ क्रिकेट खूप चांगलं खेळतात. टेनिस क्रिकेट मध्ये व्यावसायिक खेळाडू म्हणून त्यांनी जबरदस्त कामगिरी त्यांनी केली. फक्त डायरेक्ट हिट केलं होतं आणि त्यानंतर एक धाव पूर्ण केले. एकेरीने धावसंख्या पोहोचली ती 23 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गॅटिंग 4 वरती बॅटिंग करतोय. राजेश 5, सिद्धेश गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज असेल. त्याच्या कुठलं दुसरं षटक आहे आणि संघाचं हे तिसरं षटक. प्रोजेक्ट स्कोर 60 या ठिकाणी दाखवते. करंट डेट 10.62. आता थोड्याच वेळात आपण या मैदानाच्या अगदी जवळ असलेला डोंगर देखील दाखवू. परंतु आमचे जे ड्रोन व्ह्यूज आहेत, थोडा डोंगर म्हणजे हे ओव्हर झाल्यानंतर आपण इथे आजूबाजूला असलेली झाडी आहेत किंवा डोंगर आहे तो दाखवण्याचा प्रयत्न. ओ कडक शॉट, गॅटिंगची शानदार बॅटिंग, चेंडू सीमारेषा पार, षटकार. काय आवाज आलाय? गॅटिंग मानकर आज बिल्कुल आया ठान कर. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, गेट बॉडी के बिल्कुल बाहर जाती भी मैं किन्ना पे स्ट्रोक. तारामंडल में बॉडी के बाद 6 रन. गॅटिंग 10, स्कोर 29, 2 विकेट के नुकसान पर. आता आपण या ठिकाणी पाहू शकता षटक क्रमांक 3 सुरू असताना थोडा पुढे टाकलेला चेंडू होता, खोलवर टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरती गॅटिंग अक्षरशः तुटून पडला. सिद्धेश आपल्या बॉलिंग मारुती पुन्हा एकदा सज्ज असेल. धापलक धाबा 29, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. शिवनेरी चषक 2024 आणि चौथ्या पर्वातील 5व्या दिवसाचा खेळ. हा चांगला चेंडू आहे. खरं तर कव्हर ड्राईव्ह करायचं होतं बॅटरला, परंतु चेंडू बॅट्सवरती नीट आलेल्या बॅटने आतली कडा घेतोय आणि तिथून फाईन लेगच्या दिशेने गेलाय. तिसऱ्या षटकामध्ये धावपल धाबा 30, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता 2 गडी बाद झाले. त्यानंतर गॅटिंग आणि दुसऱ्या बाजूला राजेशची जोडी जमले, त्यांना सूर सापडले. एक चांगली भागीदारी रचतायत. धावांचा वेगही खूप चांगला आहे. सिद्धेश आपल्या बॉलिंग मारुती पुन्हा एकदा सज्ज होते. समालोचन कक्षाखंड गोलंदाजी करण्याकरता फ्लाइंग स्टेप, पॉइंट, कव्हर, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक यावेळेला वाईडिश लॉंग ऑफला, ऑन सेटर लॉंग ऑन, मिड विकेट स्क्वेअर लेग, 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती सुरक्षित पद्धतीने खेळून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आता नाही आहे, तो थोडासा एक्स्ट्रा कव्हरला सर्कलमध्ये आणलाय आणि एक धाव. गॅटिंगला जास्तीत जास्त बॅटिंग देण्याचा प्रयत्न राजेशचा दिसतोय. 31 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. 6 षटकांचा सामना. यानंतर होणारा सामना सत्यन कोपरी संघाचे कॅप्टन, त्याचबरोबर तिवरी संघाचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. पुन्हा एकदा पायवरचा चेंडू आहे, चुकीला माफी नाहीये. फोटो काढताना आपल्याला करावं लागतं आणि काय फटका खेळलाय. आता फटका खेळत असताना आपल्या मडगडचा वापर, चेंडू केलाय प्लिक, अप्रतिम फटका, जाईल चेंडू सीमारेषा पार, स्क्वेअर लेगच्या दिशेनं. अत्यंत सुंदर फटका, गॅटिंगची शानदार बॅटिंग मैदानावर. 37 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अक्षर रिप्लेमध्ये निश्चितच आपण पाहू शकता कशा पद्धतीने फटका खेळला होता. त्यानंतर सरळ बॅटने खेळ आहे. लॉकअपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर निश्चित मिळेल. दुसऱ्या धावाचा कुठल्या प्रकारचा प्रयत्न नाहीये. आणि दबावामध्ये सुरुवातीला आपण बघितलं तर 2 गडी बाद झाल्यानंतर गॅटिंग मैदानात आला आणि खूप चांगल्या पद्धतीने माइंडसेट आपल्याला बघायला मिळाला त्याचा. 6 चेंडूमध्ये त्यानं आतापर्यंत 18 धावा ठोकल्यात. 38 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. सामना आपण पाहतोय 2 मातबर संघामध्ये. आगाशी आणि वसईब चॅम्पियन या 2 संघामध्ये असलेली ही लढत आहे आणि दोन्ही संघ मातबर आहेत. करंट रन रेट 12.67 आहे आणि इथून भागीदारीचा विचार केला तर 10 चेंडूमध्ये 25 धाबांची अत्यंत सुंदर भागीदारी. त्यामध्ये डॉमिनेट केलं गॅटिंगनं. 6 चेंडूमध्ये 18. राजेशनं त्याला योग्य साथ दिले. म्हणजे चित्रपटामध्ये नायक आणि सहनायक असे वेगवेगळे कॅरेक्टर असतात. क्रिकेटमध्ये देखील आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. तर आता या 25 धावांच्या भागीदारीमध्ये नायक आहे गॅटिंग, त्याने चांगली केली बॅटिंग, आणि सहनायक आहे राजेश, ज्याला आपण अनसंग हिरो देखील म्हणतो. कदाचित आता उर्वरित 3 षटकामध्ये हे जे पारडे ते उलट होऊ शकतं किंवा 1 विकेट गेल्यानंतर गोलंदाजही या मैदानावरती आपला करिश्मा दाखवू शकतात. 38 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये वसई चॅम्पियन. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगमध्ये. 10 मिनिटं तुमच्याकडे आहेत 2 षटकांसाठी, 12 चेंडूंसाठी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धनंजय.
ऑफ्टमच्या बाहेर चेंडू, अप्रतिम अप्रतिम फटका. राजेश सहनायक होता, परंतु काय फटका सजवलाय. मैदानावरती गॅटिंगने पहिल्यांदा तोडफोड केली आणि त्यानंतर आपण पाहू शकता यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता, गतीचा वापर केला. ऑफ्टमच्या बाहेरच्या चेंडूला खूप सुंदर पद्धतीने पॉईंटच्या दिशेनं हो अप्रतिम फटका. तोडफोड बॅटिंग, एकदा गॅटिंग, त्यानंतर राजेश. 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक तोडफोड ग्रुपच्या माध्यमातून. कोलवर टप्प्याचा चेंडू आहे. राजेश 6, गॅटिंग 22 आणि खूप चांगली बॅटिंग प्रभावित केले गॅटिंगनं. आणि दोघं यावेळेला एकमेकाला पूरक बॅटिंग करत आहेत. आता प्रत्येक ठिकाणी कॉमेडी करत असताना एक चांगली जोडी इथं असणं गरजेचं असतं. बॉक्समध्ये इथे आपण 2 चांगले कॅमेरामॅन आपल्याला बघायला मिळत आहेत. गोलंदाजांमध्ये देखील भागीदारी असणं गरजेचं असतं. तर मैदानावरती एक छान भागीदारी आपल्याला पाहायला मिळते गॅटिंग आणि राजेशमध्ये. तर इथे तेव्हा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. धनंजय गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. पहिली इनिंग आपण पाहतोय वर्सेस चॅम्पियन संघाची. आकुटपदा चेंडू ऑन साइडला पूल केला, क्षेत्ररक्षक आहे, एका हातात पकडला झेल. विनीतनं कमाल केलेली आहे. काय झेल पकडलाय, अत्यंत सुंदर झेल पकडलेला आहे. ऍक्शन रिप्ले पहा, ऍक्शन रिप्ले पाहणं फार गरजेचं असेल. फलंदाज राजेश ऑन साइडला पूल केलं होतं चेंडू आणि काय झेल पकडलाय. ओ अनबिलिव्हेबल फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर अशा पद्धतीनं ऑन साइडला थोडासा आकुटपदा चेंडू बॅकफुटला जाऊन पूल केला. इथे डीप मिडच्या दिशेने आपण पाहू शकता विनीत. ओ हो काय झेल पकडलाय, कमाल का ये कैच था. और इसको एक बार देखिए, बार बार देखिए, 100 बार देखिए, 1000 बार देखिए, और खुशी का कोई ठिकाना नहीं है. लाजवाब कैच. ऐसे कैच लपकते नहीं चिपकते हैं. एक हाथ से कैच लपका टूर्नामेंट का सबसे बेहतरीन कैच था ये. चौथ्या षटकाचा खेळ धावफलक दाबा 43. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये युसुफ नवीन बॅटर. सुरुवात राजूने खूप चांगली केली होती. बॅटिंग बरोबर चांगली बॅटिंग झाली, चांगली भागीदारी झाली, परंतु यावेळेला पुलचा फटका खेळला आणि तिथे विनीत. फलंदाज बाद. युसुफ मैदानात आलाय आणि तो मैदानाच्या बाहेर देखील जाईल, कारण यावेळेला धनंजयनं आणखीन एक बळी मिळवलाय. बघा काय घडलं होतं मैदानावरती. 2 चेंडूवरती 2 विकेट धनंजयला मिळत आहेत. त्यामुळे या सामन्यामध्ये आता आकाश संघ देखील कमबॅक करतोय. खूप चांगली लेंथ होती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये बघा हलकासा ज्यावेळेला स्पर्श झालाय आणि तिथून आपण बघू शकता चेंडू जातो यष्टीच्या हातामध्ये. यष्टीरक्षण खूप चांगलं होतंय. धावफलक दाबा 43. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना धनंजय अत्यंत सुंदर गोलंदाजी करतोय. ऑन हॅट्रिक यावेळेला गोलंदाज धनंजय. नवीन बॅटर आलाय रुपेश. ऑन हॅट्रिक यावेळेला गोलंदाज. ग्राफिक पाहू शकता पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. कीर्तिमान के दहलीज पर इस वक्त गेंदबाज 43 रन 4 विकेट के नुकसान पर 43 पर 4. 2 गेंदों का खेल अभी भी आना बाकी. लगातार 2 झटके दिए धनंजय ने. हवा में गेंद है, बाउंड्री पर खिलाड़ी मौजूद है और विनीत का शानदार कैच. 3 विकेट चटकाए, हैट्रिक पूरी हुई है. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी धनंजय द्वारा. लाजवाब प्रदर्शन. कमबैक करने का मौका मिलता है आगाशी टीम को. और 43 पर यह बहुत ही महत्वपूर्ण 5वां झटका. धनंजय वाह क्या जबरदस्त गेंदबाजी रही है. एक्शन रिप्ले देखे, ये खास करके कीर्तिमान के दहलीज पर थे धनंजय और टिप्पा खाने के बाद उछाल था. गेंद को पर खेलने का प्रयास किया गया. विनीत बाउंड्री पर मौजूद थे. देखिए एक्शन रिप्ले पार्टी नेटवर्क द्वारा टप्पा खाने के बाद उछाल था. ऑन साइड पर गेंद को खेल दिया था. यहाँ खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद. विनीत ने शानदार कैच लपका और गेंदबाज की 5 उंगलियां घी में और बल्लेबाज का सर कढ़ाई में. हैट्रिक पूरी हुई. कमबैक किया धनंजय ने 43 5 विकेट के नुकसान पर. और थोड़ी देर के बाद देखिए एक बार फिर वो कॉम्बोस दिखाया जाएगा. पार्टी नेटवर्क की टीम हमारे साथ जुड़ी हुई है. इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण 43 5 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर आप देख रहे हैं और बढ़िया गेंदबाजी रही है गेंदबाज धनंजय की. ये आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण. आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी.
ऑन साइड पर खेलना तो चाह रहे थे, लेकिन फिलहाल अगर देखें तो गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। कुल मिलाकर अगर देखें तो एक अच्छा ओवर था धनंजय का। 4 ओवर 43 रन 5 विकेट के नुकसान पर। त्रेचाळीस धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे। अत्यंत सुंदर असा मॅच, अप्रतिम असा सामना। प्रेक्षकही मोठ्या संख्येने आमच्याबरोबर उपस्थित आहेत, या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात, त्यांचेही मनापासून हार्दिक स्वागत। आणि आता सुभाष कदम या गावचे उपसरपंच मंद मंद पावलाने या बैला सार्वजनिक कक्षाच्या दिशेने येत आहेत। निलेश सर देखील दाखल झालेले आहेत। 4 षटक समाप्त झालेत, 4 मिनिटं शिल्लक आहेत ओव्हर समाप्त करण्याकरता। 43 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुंदर फटका, प्रतिम ड्राईव्ह केलाय, डीप स्ट्राइक कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा विनीत आहे। काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं या पट्ट्यानं। आज आगाशीमध्ये जर प्रेक्षक पाहत असतील तर या भावासाठी निश्चितच तिथे गावात देखील टाळ्या वाजत असतील। इतकी चांगली फिल्डिंग केली बॉडीनरवरती, 2 कॅच, त्यानंतर आता डीप स्ट्राइक कव्हरला अत्यंत सुंदर पद्धतीने हा चेंडू थांबवला होता, सुंदर क्षेत्ररक्षण केले। 35 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना बाबेश खोलवर टप्प्याचा अप्रतिम चेंडू होता। क्रिकेटमध्ये टिपिकल मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर हा बुंद्यातला चेंडू होता। चांगलं नियंत्रण गोलंदाज भाबेचं, धावफलक धावा 45 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। आणि डावखुरा गॅटिंग, चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत। ड्राईव्ह केला चेंडू, हो 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 हो, क्षेत्ररक्षक आहे। मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ। या 5व्या षटकामध्ये आतापर्यंत भाबेची गोलंदाजी अत्यंत सुंदर आहे, नियंत्रण खूप चांगलं आहे। आता कुठल्या प्रकारची मुभा देत नाही गॅटिंग सारख्या दिग्गज खेळाडूला, जो सेट झालेला बॅटर आहे। अकोट पद्धत चेंडू आहे, हुक केलाय, बघूया काय करते। फायलिंग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न तर केला जातोय। 2 धाबा या ठिकाणी मिळतील, 2 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचली ती 48 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। प्रथम बॅटिंग करत असताना वसई चॅम्पियन। आणि 5व्या षटकाचा जर विचार केला तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। भावेश पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या बॉलिंग बॉलवरती, थर्ड मॅन पॉइंट, त्यानंतर डीप स्ट्राइक कव्हर, यावेळेला ऑफसाइडला लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, ऑनसाइड बाय लॉंग ऑन मिड विकेट। ओ अकोट पद्धत चेंडू ऑनसाइडला पूल केला, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती अप्रतिम झेल पकडला का ते पाहूया। प्रयत्न तर चांगला होता आणि पंचांचा इशारा 6 धावांचा, कमिटमेंट चांगली होती। अकोट पद्धत चेंडू आहे, त्यावरती पुलचा चांगला फटका, सुरेख दर्जेदार नेतृत्व बॅटिंग, कमिटमेंट पहा। इथे पाय मात्र सीमारेषेवरती टच झालाय आणि त्यामुळे हा षटकार। चेंडू हातामध्ये आहे। 162 षटकार आतापर्यंत तडकावले गेलेले आहेत, तर धावफलक धावा 54 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय। भावेश आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज असेल। ऑटमच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा विनीत सज्ज असेल, बघूया काय घडतंय। थांबवणार का चेंडू? नाही थांबवणार, चांगलं टायमिंग। क्रिकेटचा खेळ आहे, तिथे फुल टसन बघायला मिळेल आणि फुल टसनचा जो होर्डिंग आहे त्या दिशेने चेंडू जातोय। यावेळेला ऑफटमच्या बाहेरचा चेंडू होता, वेगातला बदल करायचा होता परंतु नियंत्रण नव्हतं आणि त्याचा फायदा घेत चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेनं फुल टसन आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये, ते होर्डिंगला स्पर्श करतोय। आणि आता 5 षटक 58 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वसई चॅम्पियन। अगदी वेळेत 5 षटक पूर्ण केलेत 24 मिनिटांमध्ये। बाबेच्या षटकाचा जर विचार केला, महागडे षटक आहे, या षटकात अत्यंत सुंदर बॅटिंग केले। अमान 12, गॅटिंग 28 वरती घेतोय। आतापर्यंत सुंदर बॅटिंग केले गॅटिंग, धावफलकावरती धावा 58 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। या षटकाचा पुढचा चेंडू ऑन साइडला खेळलाय, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतंय। एकेरीने धावसंख्या पोहोचली ती आता 59 वरती। 59 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना वसई चॅम्पियन। बॅट आणि बॉल मध्ये द्वंद्व आपण मैदानावरती पाहतोय। प्रेक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत। सामना अत्यंत महत्त्वाचा असेल दोन्ही संघांसाठी आणि आता प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आकाश आपल्या बॉलिंग पावरती सज्ज असेल, समोर जाईल बॅटर अरमान, स्कोर 59 for 5। यावेळेला बॅटची कड लागली आणि चेंडू जाईल यष्टीरक्षक डोक्यावरून थोडा फ्लाइंग स्लिपच्या दिशेनं,
अरमान 12 तर दुसऱ्या बाजूला गॅटिंग 27 वरती बॅटिंग करतोय. धमाल धाबा 60 धाबा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वसई चॅम्पियन प्रथम बॅटिंग करत असताना आकाशच्या या षटकामध्ये आतापर्यंत जर बघितलं तर खूप चांगली कामगिरी त्याने केली. सुंदर यावेळेला गोलंदाजी. आकाश पुन्हा एकदा सज्ज असेल. राऊंड विकेट. यावेळेला चेंडू उडवला आकाशामध्ये. निश्चितच अप्रतिम फटका आहे. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेनं. सुभाष कदम यांचा दमखम मैदानाच्या बाहेर. मोबाईल खाली पडलाय पण झेल छान टिपलाय. कॅटिंगची बॅटिंग पहा. कडक बॅटिंग. पुन्हा एकदा अकुंटाबद्दल चेंडूवरती तो बरसलाय. वैभव घरात आपलं देखील स्वागत आहे. आपण देखील एक आयोजक आहात. ऑन साइडला सुभाष कदम यांनी पकडलेला झेल. हा चांगला चेंडू आहे. बॅटची एज लागते आणि त्यानंतर यष्टीरक्षण खूप चांगलं यश मिळते. परंतु मॅच मध्ये कॅटिंगची अफलातून बॅटिंग आपण पाहिले. त्याचा खेळ जरी संपला असला तरी सुद्धा पहा कशा पद्धतीनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळणारा चेंडू होता. फुटवर फारसा नव्हता आणि त्यामुळे बॅटिंग बाद झाला. परंतु त्यानं 14 चेंडूमध्ये 33 धावा केल्या. 235चा त्याचा स्ट्राईक रेट. 2 खणखणी चौकार आणि 3 उत्तुंग षटकार. यावेळेला अत्यंत महत्वाचा सामना. अंडर प्रेशर त्याने चांगली बॅटिंग केली. त्यामुळे डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी होईल. 66 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निर्णायक षटकाचा खेळ मैदानावरती. आता शरीफला संधी मिळाली बॅटिंग करण्याकरता. आपला अनुभव मला पुन्हा एकदा साजेचा असा खेळ त्याने निश्चितच साकारला. स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केले गॅटिंग मार्करनं. ऑन साइडला चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये आहे. हो विनीतचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं झाले. त्याचबरोबर आता आपण पाहू शकता डी स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे दक्षचा एक चांगला झेल आपण बघितला. दक्षचं लक्ष चेंडूवरती खूप चांगलं आहे आणि विनीतनं एका हाती पकडला झेल निश्चितच व्हायरल होईल पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. धापल करती धाबा 67 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लाख इरादे बन जाते हैं मगर टूट जाते हैं. शिरडी वही जाते हैं जिन्हें साईं बाबा बुलाते हैं. और फिलहाल बीच मैदान पर साहिल 67 पर 7. आकाश अपने बॉलिंग मार्फत तैयार है. निर्णायक ओवर का खेल आखिरी गेंद शेष. ट्यूरी टीम के कप्तान को मैं दरखास्त करना चाहूंगा आपको कंपस की तरफ आना है. ओहो ऑफ स्टंप के बाहर गेंद. डॉकफॉल के साथ ओवर की समाप्ति और 6 ओवर में 67 विकेट के नुकसान पर वसई चैंपियन ने रन बनाए हैं और लक्ष्य रहेगा आकाशी के सामने 68 रनों का. अचीवर स्पोर्ट सिक्सर सुप्रीमो एक बहुत ही अच्छी बॉल जो इस्तेमाल हो रही है. जोदान स्पोर्ट. मी ट्युरी संघाच्या कॅप्टनला विनंती करीन आपण समर्जन कक्षाकडे यायचं. ट्युरी संघाचा कॅप्टन
आयुष्य छान आहे, थोडंसं लहान आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर जन्माला आलो याचा मला सार्थ अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्राचा अर्धदैवत, ज्यांच्या कल्पक नेतृत्वानं भीम पराक्रमाने या महाराष्ट्राची भूमी पतित पावन झाली. त्यांच्या सिंह गर्जनेनं अवघं हिंदवी स्वराज्य पेटून उठलं. ज्यांच्या घोड दोडीपुढे सह्याद्रीचे कडे नतमस्तक झाले. अशा श्रीमंत योगी शिवछत्रपतीस मानाचा मुजरा. झाले बहु होतील बहु, परंतु या समा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. चला बॅटर मैदानावरती. दगडमध्ये बसायचंय आगाशी. सामना अत्यंत महत्वाचा आणि दुसरी इनिंग सुरू होते आहे. सामना अतिशय महत्वाचा आहे. जिंकण्याकरता 68 धावांचं आव्हान. यावेळेला वसई चॅम्पियन संघाने खूप चांगली बॅटिंग केली. विशेष करून बॅटिंग मानकरनं प्रभावित केलं. एक छान खेळी त्यांच्या बॅटमधनं अंडर प्रेशर दबावामध्ये चांगली कामगिरी करत एक चांगली फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळते. राजूने सांगितलं होते की यावेळेला जर 7 धावा झाल्या त्या माफक असतील, परंतु त्यापेक्षा आणखीन 7 धावा एक्स्ट्रा झाल्या तर 68 धावांचं आव्हान 36 चेंडूमध्ये ठेवलं गेलंय शनिदेव कृपा आगाशी या संघासमोर. यानंतर सामना असेल त्रिशिका 11 सत्यनारायण कोपरी टिवरी स्पोर्ट टिवरी या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टिवरी स्पोर्ट टिवरी त्रिशिका 11 सत्यनारायण कोपरी. आकाशी 11 आणि वसंत चॅम्पियन या दोन संघादरम्यान लढत. आणि त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं वाकलनचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहात. आता वाकलन म्हटल्यानंतर केतन म्हात्रे 68 धावांचं आव्हान आहे. केतन म्हात्रे हे देखील नाव प्रसिद्धीच्या जोतामध्ये आले. आणि त्यानंतर आज आपण इकडे बघितलं तर ओमी किती बाईक घेणार ते देखील आपण पाहूया. ओमी मात्र तुझ्यासाठी भरपूर लाईक मिळत आहेत. बाईक हा विषय नंतर असेल, परंतु आज इथे आपण त्यांचा आवाज ऐकणार आहात. खूप चांगले मराठी समालोचक त्याच्या माध्यमातून आपल्याला गेले 4 दिवस ऐकायला मिळते. दुसऱ्या इनिंगमध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया. आमचे मित्र ओमी शिट्टे या मला माईकवर फोनवरती असतील. थैंक यू सो मच प्रशांत जी अदवडे सर. स्पर्धेचा आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी 5वा शनिदेव कृपा आगाशी आणि त्यांच्या विरुद्ध टीम वसई चॅम्पियन्स. पहिल्या डावामध्ये बॅटिंग अतिशय चांगली राहिली. हॅट्रिक देखील आली आणि 6 षटकांमध्ये टार्गेट मैदानावरती उभं राहिलं 68 धावेचं. आणि त्याचं प्रत्युत्तर करताना पहिल्याच बॉलवरती साहिलचं स्वागत चौकारानं झालं. अतिशय सुंदर असं क्रीडांगण तुम्ही पाहताय. शिवनेरी ग्रुप प्रेझेंट्स शिवनेरी चषक 2024. का ब्युटिफुल मॅनेजमेंट. डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट बरोबर अगदी आपण पाहिलं वेळेवरती क्रिकेट इथलं सुरू होतं, वेळेवरती फिनिश होतं. टाइम मॅनेजमेंट अतिशय सुंदर. बैठक लॉक स्वीप लगवायचं होतं. कीपर बीट झाला मागे आणि थर्डमॅनला बॉल स्टॉप झाला. एक सिंगल मिळते. लक्ष अतिशय मोठं उभं राहिलंय. या पाहूयात त्याचा फाईट पाठलाग मैदानावरती वसई चॅम्पियन्स कशा प्रकारे करेल. पुढच्या मॅचचा टॉस तितकाच महत्वाचा आहे. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे टिवरी स्पोर्ट्स टिवरी आणि त्यांना फाईट करणार आहे त्रिशिका 11 सत्यनारायण कोपरी.
चाय पियेंगे, चाय नहीं लस्सी मांग रहा चेतनो. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते जी धावफलकावर या ठिकाणी या स्कोर कार्ड वरती 5 या आकड्यावरती चांगली सुरुवात. पुन्हा एकदा बॅट वरती आला जरूर, मात्र व्यवस्थित मिडल नाही झाला. एक सिंगल मेल आणि एका सिंगलला स्कोर पुढे जातोय. आजच्या दिवसाच्या ड्रॉ कडे आपण नजर टाकतोय. आज स्पर्धेच्या चौथ्या दिवसामध्ये शिवनेरी स्पोर्ट्सचं हे आयोजन. मॅच नंबर 3 श्री गणेश आणि त्यांना फाईट करेल साईनाथ रणाळा. आणि मॅच नंबर 4 एकवीरा नायगाव त्यांच्या विरुद्ध पतू पॅकस अंकुश स्मृती दत्ताळी स्पोर्ट्स जूचंद्र. फटका डीप मध्ये समोर लॉंग ऑनला ट्रॅव्हल होल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळतील धावा 4 आणि या चौकारानं स्कोर डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. धावफलकावर विदाउट लॉस एक दमदार सुरुवात. 10 धावा धावफलकावरती आहेत. 32 चेंडू 58. अजून करायच्यात इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला शॉट ऑफ द टुर्नामेंट. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्राऑर्डिनरी पॉवर हाऊस आणि फलंदाज बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. नाम तो सुना होगा, नाम है सिद्धू सिद्धेश ऑन फायर. थँक्यू डीजे. आज गुरुवार अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सदगुरु सच्चिदानंद साईनाथ महाराज के जय. ना कोई चिट्ठी ना कोई संदेश आता, शिर्डी वही आता जिन्हें साई बाबा बोलाता. आणि आज साईनाथ महाराजांचं या ठिकाणी गोड संगीत आणि त्यांची गोड आठवण साईंना स्मरून आज सगळ्या क्रिकेटर्सला एक घवघवीत यश मिळावं या शुभेच्छा आपण देऊ आपल्या शिवनेरी चषकाच्या वतीनं. विराथन गाव जे सध्या चर्चेत पूर्ण पालघर आणि त्या सोबतीनं गावागावात नाक्या नाक्यावरती चर्चा सुरू आहे. शिवनेरी चषकाच्या चौथ्या पर्वात उद्या देखील एक भव्य क्रिकेट पाहायला मिळेल. अजून फायनल डे ज्यावेळी ओपन हाफ ऑल इंडिया फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळेल. एक सिंगल आणि एका सिंगलला स्कोर पुढे जाईल. आणि व्यावसायिक क्रिकेट ज्यावेळी सुरू होतं प्रशांतजी यादव यांचं समालोचन ऐकण्याची मजा ती देखील काही वेगळीच असते. महाराष्ट्रभर सातत्यानं भ्रमंती करत असतो हा पालघरचा आवाज. आणि गाव कोपरी आणि तिथनच आज अदवडे सर बिलॉंग करतात. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक 51ची गरज. पहिल्या P1 मध्ये धावा या ठिकाणी 17. ओव्हर नंबर 2 आणि बॉलिंग ट्रॅक वरती आला गॅटिंग मानकर. विथ द बॅट्स एक चांगले रन्स येताना आपल्याला पाहायला मिळाले गॅटिंग मानकरच्या बॅट मधनं. 17 ऑन बोर्ड विदाउट लॉस. पहिलं षटक संपलं. 30 चेंडूंचा खेळ बाकी 51 अजूनही करायच्यात. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. गॅटिंग मानकर फरला बॉल इनसाइड आउट काढला कवसला बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का नाही. वॉल स्टॉप. एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि धावफलक स्कोर कार्ड वरती 1 ने पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती 18. 2 ने पुढे जाईल 19. पहिल्या षटकात 17 होता. अंडरम बॉक्स स्टाईल बॅकफुटला जाऊन टॅप केलं. अतिशय सुंदर टेलिकास्ट या ठिकाणी पाटील इव्हेंट करताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर टीम्स अगदी टॉस टाइमला वेळेवरती येतात. समालोचकांना देखील एकदा टॉस सुरू झाला की मग आपली पुढची प्रोसेस सुरू करावी लागते. स्कोरर जरी मॅचचा पहिला बॉल पडण्याआधी आला
तरी देखील त्याचं काम चालतं. मात्र लाईव्ह एक ब्रॉडकास्टिंग सेटअप अशी टीम आहे ज्यांना सगळ्यात आधी पोचावं लागतं. आणि पाटील नेटवर्क 1 तास आधी ऑल सेटअप या ठिकाणी पाटील नेटवर्कचा रेडी असतो. त्यामुळे पाटील नेटवर्कचं देखील कौतुक व्हायला हवं. आणि हा बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऍक्शन रिपला तुमच्या समोर गॅटिंग मानकर आल्या. लेफ्ट आर्म बॉलला सीमर पडू दिला नाहीये बॉल. लोवर फुल टॉस पीक केलाय. घुटना टेक और ये सिक्सर देख. धावफलक 6 पुढे झाला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये. धावफलकावरती या ठिकाणी जाऊन पोहोचली आहे 26. त्यामध्ये ऍड होतील अजून या ठिकाणी धावा 4. मिड ऑफच्या डोक्यावरनं पाठवला बॉल सीमा रेषा पार. आणि या चौकारानं मैदानावरती धबधबा निर्माण झालाय. आपण पाहताय बॅटिंग करणाऱ्या टीम शनिदेव कृपा आगाशी. असं म्हटलं जातं की शनी एकदा पाठीशी लागला की आयुष्याची 7.5 फिरते. इथे शनिदेव कृपा आगाशी पाठीशी लागली आहे आधी साहिलच्या आणि आता गॅटिंग मानकरच्या. आणि हा शनी कधी थांबेल, इथे विकेट अर्थात कधी मिळेल, हा क्वेश्चन मार्क सध्या वसई चॅम्पियन्स या टीमला मैदानावरती पडलाय. लक्ष्य 68 धावेचं फार मोठं होतं. पॉवर प्ले मध्ये इतकी दमदार बॅटिंग झाली आहे ना की रिक्वायर रन रेट 10 पेक्षा खाली आणलाय. 8.88 वरती 31 धावा स्कोर कार्ड वर. 25 चेंडू 37 धावाची गरज आहे. 6 षटकांच्या मॅच मध्ये तुम्ही 2 बॉल नंतर स्कोर विचारू शकता. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये लेदर बॉल क्रिकेट तुम्हाला फलकावरती पाहूनच खेळावं लागतं. कॅल्क्युलेशन सातत्यानं तुमच्या मनामध्ये तुम्हाला सुरू ठेवावं लागतं. 24 चेंडू 37 धावेची गरज आहे. अतिशय सुंदर ग्राफिक्स पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. याच पाटील नेटवर्क बद्दल नुकतं आपण चर्चा करत होतो. अगदी वेळेवरती येणं, स्पर्धा सुरू होण्याआधी आयोजकांनी जे रिपोर्टिंग टायमिंग दिलंय त्याच्या 20 मिनिट आधी सेटअप सुरू करणं, ऑल चेक करून अगदी ब्रॉडकास्टिंग सेटअप रेडी करणं, डिसिप्लिन, क्वालिटी क्रिकेट या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आणणं म्हणजेच पाटील नेटवर्क. संघर्ष की रात दोस्तों जितनी ज्यादा अंधेरी होती है ना, सफलता का सूरज उतना ही तेज चमकता है. पाहत रहा एकत्र पाटील नेटवर्क इव्हेंट सोबत शिवनेरी चषक. षटक संपली 2 धावा 31. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 37 धावेची गरज आहे. पुनरागमन या मॅच मध्ये कसं केलं जाईल वसई चॅम्पियनचं ते देखील आपल्याला पाहायचं आहे. पण ज्या अनुषंगाने भावेश आणि सिद्धेश बॅटिंग करतात ना त्यात इतकं सांगतात अभी तो इस बात की असली उड़ान बाकी है, अभी तो इस परिंदे का इम्तिहा बाकी है, अभी तो लांघा है हमने समंदर को, अभी पूरा आसमां शनिदेव कृपा आगाशी को लांघना बाकी है. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ वसई क्रिकेट. आणि आज एक चांगलं क्रिकेट मैदानावरती दाखवलं. पॉवर प्लेचे 2 षटक आगाशीच्या नावावरती राहिलेत. 31 झालेत. 31 ला विकेट कोणती नाहीये. एक दमदार स्थितीमध्ये बॅटिंग करताना आगाशी. चिमाजी अप्पाचं जे क्रीडांगण आहे वसईतलं तिथलं वसई चॅम्पियन्स आपल्याला संघ पाहायला मिळतोय. चिमाजी अप्पा म्हटलं की मोठं क्रिकेट त्या मैदानावरती नेहमीच पाहायला मिळतं. चिमाजी अप्पाचं मैदान असेल त्यानंतर जुचंद्रचं मैदान असेल, हे 2 असे ठिकाण आहेत की त्या विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं. अगदी जुचंद्र देखील आज तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळेल. आर.के. ट्रॉफी असेल, मोहनदादा यांचं अगदी एक भगवमय वातावरण असलेली क्रिकेट स्पर्धा मागच्या अनेक वर्ष आपण पाहता. त्या सोबतीनं एन.आर. कट्टा असेल, मुख्यमंत्री चषक असेल, अशा मोठ्या मोठ्या स्पर्धा जुचंद्रनं देखील वसईच्या क्रिकेटला दिलं. आणि चिमाजी अप्पा मैदानावरती देखील मोठ्या प्रमाणात व्यावसायिक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं.
अजून उर्वरित 13 मिनिटं तुमची शिल्लक आहेत. त्यामध्ये तुम्हाला 3 षटकं टाकायचे आहेत. लक्षात घ्या, ओव्हर नंबर सुरू आहे 3 आणि फक्त एका बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. प्रमोद शेडगे सरांचं आगमन झालं. स्वागत आहे आपलं. आज सलमान खान स्टाईल त्यांचा लुक आहे. वेलकम ब्रो. फुल टॉस बॉल, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर वे, स्ट्रेट डाउन टू ग्राउंड. इट्स क्लियर अँड क्लीन, मॅसिव्ह 6-6-6. थँक्यू सुभाष सर. अतिशय सुंदर संगीत सुभाष सरांच्या माध्यमातून आज आपल्याला ऐकायला मिळतं. राजेशचं स्वागत. ते देखील षटकारानं. फलंदाज सिद्धेश शफल झाले. ऑन साइडला रडार मध्ये होता, खेचलाय बॉल, मिड विकेटला चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धेश आज बॅटिंग नाही तर आज तो देतो ठस्सन आणि आज तो करतो तोडफोड. शिवनेरी चषक 2024च्या चौथ्या रात्रीतील पहिल्याच मॅच मध्ये नाम सुना होगा सिद्धू. अजून एक आला तर तोडफोड टीम कडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. काल तोडफोड आणि मान्या पाकरचं जे पारितोषिक होतं 40+ खेळाडूला मिळालं. अनिल घरत त्याचं नाव होतं. नेक्स्ट मॅच टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. पुन्हा एकदा सांगतोय, टिवरी स्पोर्ट्स टिवरी वर्सेस त्रिशिका 11 सत्यनारायण कोपरी. ओ थँक्यू सो मच. नेक्स्ट सर, आज आपण पाहताय या ठिकाणी वेगवेगळ्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बाजूला जे आमचं इंस्टाग्राम आयडी आहे आणि पैसा वाकन वो थँक्यू ब्रो. पाटील इव्हेंट सरप्राईज देतात आज सर्वांना. टेलिकास्ट अगदी असं करायचं की स्वतःच्या नावाची काहीतरी वेगळी छाप सोडायची. फायनली फटका फसलाय. फुल टॉस होता, एक्स्ट्रा कव्हरला उडवायचं होतं आणि टायमिंग चांगलं होतं. एलिव्हेशन थोडं कमी आणि टिपलाय तिकडे झेल आणि 44 या आकड्यावरती लागलाय टीम आगाशीला हा पहिला धक्का. थँक्यू डीजे. काळ आणि वेळ सारं काही बदलतं, जसं आपण म्हणतो ना, आज तसंच काही केलं या खेळाडूने. ऑन स्क्रीन तुम्ही सध्या पाहता सिद्धेशला का बॅटिंग त्यानं केली आहे मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक 30 धावा 11 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून आल्या. 20 चेंडू आणि 24 धावेची आता गरज आहे. प्रत्येक दिवशी वेगवेगळं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. माहिती आहे शिवनेरीला, चेतनला, नयनला की रोज जर आपण चपाती भाजी खाल्ली, रोज चिकन खाल्ला, मटन खाल्ला, त्याची मजा येत नाही. रोज काहीतरी नवीन पाहिजे. काल आपण 40+ क्रिकेट पाहिलं. आज वसई विभागातलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. कारण माणूस वेळ या दोन गोष्टी कधीच कुणासाठी थांबत नाही. न रुकी वक्ती गर्दिश न जमाना बदला, पेड़ सूखा तो दोस्तों परिंदों ने अपना ठिकाणा बदला. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल तिकडे स्टॉप झाला. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील आणि धावफलक 2 ने पुढे जाता. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 46 या आकड्यावरती. 46 ऑन बोर्ड. 46 ला विकेट मैदानावरती गेली आहे. ती म्हणजे आतापर्यंत पाहता आपण 1 आणि तिसऱ्या षटकातील अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे आणि समीकरण 19 चेंडू 22 धावा. हॅलो हॅलो माईक चेक. बॉडी लाईन शरीरावरती जाऊन चेंडू आदळलाय आणि तोपर्यंत मात्र आपण पाहताय फायनली अगदी समीकरणात आपल्या समोर 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायच्यात, त्या म्हणजे 22. 18 चेंडू 22 धावेची गरज आहे. ड्रिंक ब्रेक मैदानावरती केला जाईल. कुंदन किणी यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेमध्ये पाण्याची सुविधा या ठिकाणी करण्यात आली आहे. राज आलं जिंकुनिया जगभरी
अतिशय सुंदर संगीत आपण ऐकत होतात आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. 18 चेंडू आणि अजूनही धावा करायच्यात. मैदानावरती 22. टप्पा पडलाय, एसटी रक्षकाच्या हातामध्ये पोहोचलाय. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. सकाळी अगदी इकडे ना प्रत्येक जण कष्टाळू आहे. कोणी घरी बसणारातला आपल्या शिवनेरी ग्रुपमध्ये एकही नाही आहे. ज्यावेळी सकाळी आपल्या बाईकवरती आपण घरातून बाहेर पडतो ना, भरपूर सारं धुकं असतं. ते धुकं देखील आयुष्यामध्ये एक गोष्ट शिकवतं, एक एक पाऊल पुढे टाकत राहा, समोरील अंधार दूर होत जातो. अशा एक एक डॉट बॉल झालं ना, या मॅच मध्ये पुनरागमन केलं जाऊ शकतं. तुमच्या नावामध्ये देखील काय चॅम्पियन आणि चेंज करावा लागेल हा गेम. इथनं टीम वसई चॅम्पियनला लगातारचे 2 डॉट आलेत. मॅच बदलणार आहे, समीकरण बदलणार आहे. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावेची गरज आहे. 16 चेंडू 22 धावा. आपण चर्चा करत होतो धोक्याची. जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत राहा, रस्ता आपोआप मोकळा होतो. फटका फर्स्टला मिस टायमिंग आहे. बॉल हवंय तर कॅच सोडली आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल झेल तर जिंकाल हा खेळ. कारण आगाशी ऑलरेडी लिव्हिंग टॉप आणि त्या आगाशीला जर तुम्हाला डॉमिनेट करायचंय, जर बॅकफुटला ढकलायचंय तर पुनरागमन ते तितकंच गरजेचं आहे. कारण या क्षणाला चुका महागड्या पडतील आणि तेच मैदानावरती झालंय. स्कोर जाऊन पोहोचलाय धावफलकावर 47. बॉल बाकी आहेत 15 आणि जिंकण्यासाठी रन्स मैदानावरती बाकी आहेत त्या म्हणजे 21. पंधरा चेंडू 21 धावा. सुपर ओव्हर एकही नाहीये. कदाचित या मॅच मध्ये अपेक्षा असतील आज शिवनेरी चषकातील तमाम लाडक्या प्रेक्षकांना. इथे ठोकला षटकार, दबाव आला होता तो कमी केलाय. 15 चेंडू 21 करायचे होते, समीकरण आलंय 14 चेंडू 15 वरती. थँक्यू डी. आज मूड मदत सुभाष कदम सर. ऑन साइडला क्रॉस बॅटनं बॉल चालला डीप मध्ये, मिड विकेटला कॅच ड्रॉप झाली, एक सिंगल आली, स्ट्राइक मिळाली फलंदाजाला, षटकार लगावला. एका खेळाडूची चूक आहे ना, फक्त त्या प्लेयरला नाही पूर्ण टीमला अपसेट करते. हे क्वेश्चन त्याचं आन्सर कोणाला विचारायचं तर विचारा एकदा मान्य पॅकर्स विराथनला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये 54-54. 13 चेंडू 14ची गरज. 13 बॉल 14ची गरज. बॉल हवं तर डाऊन दी बॉल फिल्डर यावेळी टिपलाय झेल. संपलाय खेळ. 4 षटकांचा खेळ संपलाय. 54 धावा आहेत आणि 12 चेंडू अजूनही 14 धावेची गरज आहे. थँक्यू डीजे. फक्त 4 मिनिटं आणि 2 सेकंद. 1 कमी झाला, 2 कमी झाले, 4 मिनिटं बाकी आहेत. त्यामध्ये तुम्हाला टाकायचे षटक. आज विराथन बुद्रुक नांदगडी पाडा या ठिकाणी आपण आहोत आणि इथनं आपण पाहता शिवनेरी चषक. या विराथन गावामध्ये देखील आज आपण पाहिलं ना, छत्रपतींच्या विचारांचे वारसदार आपल्याला पाहायला मिळतात. म्हटलं जातं ना, दुःखामध्ये डोळ्यात धार आणू नका, संकुचित जगण्याला सार मानू नका, जीवनाला कधी भार मानू नका. शिवरायांची शपथ तुम्हाला कधी हार मानू नका. गाढवांच्या संगतीत राहाल तर माती व्हाल आणि शिवरायांच्या विचारात जगाल तर छत्रपती व्हाल. आणि त्याच विचारातनं एक भगवमय वातावरण ज्या स्पर्धेनं आज पालघर जिल्ह्याला सफाळेला विराथन गावाला दिलं, त्या विराथन गावाला मान सन्मान देणारी विराथन गावाची आन बान शान शिवनेरी चषक 2024 हे गौरवशाली 4थं पर्व डे नाईट क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. बॉल तयार होतील बॉलिंग ट्रॅकवर. 12 बॉल 14ची गरज आहे या मॅच मध्ये. समीकरण इथनं अगदी आपण पाहताय अजूनही बॅटिंग करणाऱ्या टीम साठी काहीसं सोपं. आदरणीय सन्माननीय एक सुंदर व्यक्तिमत्व आणि समाज सेवक म्हणून ज्यांची ओळख वाढीव गावातील एक
अतिशय सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. अर्थातच हर्षद पाटील उर्फ जॉमी दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण वेलकम. टाळ्यांच्या गजरात त्यांचं शिवनेरी चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. जॉमी दादा आपलं सहर्ष स्वागत. मागच्याच बॉल वरती आली विकेट आणि ती कशा प्रकारे काढली आहे या तुमच्या समोर. Left-arm round wicket आले. Watching the batsman, watching his footwork at last moment, then releasing the delivery. दम लगाएंगे, जान लगाएंगे, गिल्लियां हिला डालेंगे हम. गॅटिंग मानकर त्याला मिळते विकेट. फलंदाज होतोय मैदानावरती बाद. अगदी ज्यावेळी तुम्ही थोडेसं फर्स्टेड होतात, दबावामध्ये असतात, त्यातनं बाहेर यायचं ना, यू ट्राय द बेट्स. अगदी तुम्हाला आज मेहनत करायची आहे. अगदी जशा प्रकारे आपण म्हणतो ना, मेरा हर ख्वाब आज हकीकत बन जाए, जो बस तुम्हारे साथ ऐसी जिंदगी बन जाए. हम लाखों में एक गुलाब है तुम्हारे लिए और एक गुलाब मोहब्बत की शुरुआत बन जाए. बट इथे ते प्रेम तुम्हाला तुमच्या क्रिकेटच्या विजयावरती, तुमच्या टीम वर्क वरती करायचं आहे. आणि आज ते प्रेम कुणाचं यशस्वी होणार, थोड्याच वेळात त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 धावेची गरज आहे. पुढची मॅच. टॉस थांबलाय. दोन्ही कॅप्टन रिपोर्ट करायच्या टॉस साठी. दगडासारख्या कठीण परिस्थितीवरती घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते. हा सामना देखील तितकाच आता सुंदर रंगलाय. 11 चेंडू 14ची गरज आहे. लाईन चांगली आहे. फलंदाज बाद. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचा पतंग आधी ऑफ स्टिकला, आता अराउंड दी लेग मिडल स्टिकला ब्रेक केलाय. गॅटिंग मानकर आज आया ठानकर. जीतेंगे खेलेंगे जी और जान से दमकर. वसई चॅम्पियन्सच्या अगेन्स्ट आज आगाशी ती देखील तितकंच खेळतीये सुंदर आणि कमबॅक ते देखील तितकंच दमदार. चला या कोपरी संघाचा कॅप्टन आयोजकांची विनंती आहे, प्लीज लवकरात लवकर आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाचा कॅप्टन प्लीज आपण लवकरात लवकर या. आणि त्याचप्रमाणे टिवरी संघाचा कॅप्टन जर आले असतील तर आपण लगेच रिपोर्टिंग करा. वेळेची दिरंगाई न करताना लगेच आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापासून घेऊन जा आणि ती फिलअप करून सबमिट करायची आहे. बॉलर इज ऑन हॅट्रिक नाव. इथं हॅट्रिकचा रेकॉर्ड केला जाईल का? कालच्या रात्रीमध्ये एक आली आहे. 40+ माध्यमातून हा फुल टॉस बॉल होता या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आपण पाहताय सिंगल होती पूर्ण. दुसऱ्याचा कॉल आणि 2 धावा थोडासा दबावातनं बाहेर काढतील. पहिली हॅट्रिक आपण क्रिकेटच्या पटलावरती पाहिली 20 सप्टेंबरला 1982ला निया स्टेडियम हैदराबादचं. रोडमार्शला बोल्ड करत, ब्रूस यार्डलीला झेलबाद करत, ग्लॉफ लासनला बोल्ड करत जलाउद्दीन मोहम्मद पाकिस्तान मुलकाचा गोलंदाज त्यानं ती पूर्ण केली. 1987ला वर्ल्ड कपमध्ये चेतन शर्मानं केन रुदरफोर्ड काउंट्री, लन स्मिथ, इव्हन चॅटफील्ड यांना विदर्भ क्रिकेट ग्राउंड नागपूर 31 ऑक्टोबर 1987ला न्यूझीलंडच्या विरुद्ध हॅट्रिक घेऊन भारताला हॅट्रिकचा आनंद काय असतो तो चेतन शर्मानं दिला. इथे गॅटिंग मानकरचं स्वप्न थोडंसं असफल, मग कमबॅक तितकं सुंदर राहिलं. फोल्डिंग चांगली आहे. शॉर्ट पॉइंटला एक सिंगल पूर्ण केली जाईल. जो तुमचा टाइम होता 25 मिनिट्सचा तो फिनिश झालाय. शेवटचं षटक ज्यावेळी सुरू होईल फक्त 4 खेळाडू असतील अंपास 38 सर्कलच्या बाहेर. लाला सर ध्यान रखिए इस बात का. वन ऑफ द ग्रेट लेजेंडरी प्लेयर सुमित ढेकलेनं ज्यावेळी भार्गव 11च्या माध्यमातून स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक जिंकलं त्यावेळी त्या टीमसाठी तर लँड शेअर कुणाचा होता ते नाव होतं सादिक लाला. आणि आज त्यांनाच तुम्ही पाहताय अंपायरच्या भूमिकेमध्ये. शिवनेरी चषका नाही ना, समालोचक, लाईव्ह टेक्निकल टीम, स्कोरर, अंपायर सगळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडून आणलं. आणि आज शिवनेरी चषक देखील म्हणतंय वी लाईक लिव्हिंग टॉप. आम्हाला दर्जा दाखवायला आवडतं. आणि आज या दिग्गज समालोचकांमध्ये या मोठ्या स्पर्धेचा हिस्सा होण्याची संधी माझ्यासारख्या छोट्या समालोचकाला दिलीत त्याबद्दल मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं विशेष आभार. अजून एक विकेट ऍड झाली आहे. समीकरण अगदी होतं 12 बॉल 14 रनचं आणि आता कुठे आलाय 6 बॉल 10 रन. अगदी असं म्हटलं जातं की तुमचा बॉयफ्रेंड, तुमचा हजबंड तुमच्यावरती प्रेम करत असेल तर मेहंदी रंगते. पण या मॅच मध्ये क्रिकेट काय सांगतं, जर तुम्ही मेहनत करत असाल तर क्रिकेट रंगतं, मॅच रंगते. 12 बॉल 14चं समीकरण होतं.
गॅडिंग मानकरनं विकेट काढले 3, धावा खर्च केल्या 4 आणि समीकरण मैदानावरती या स्टेजला उरलंय. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या 10. सुपर ओव्हर तर येत नाहीये ना, त्याची चर्चा अजूनही मैदानावरती बाकी आहे. अर्धशतक या स्पर्धेमध्ये अजूनही नाहीये. हॅट्रिक आली आहे, मॅडन षटक आलंय. 3 बॉल 3 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालात. 3 बॉल अगदी 5 बॉल 5 चौकार देखील आलात. 4 बॉल 4 पाहिलेत. मात्र अजूनही या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर आणि अर्धशतक ते बाकी आहे. सौरभ केनीनं तिकडे टिपले 2 झेल, अतिशय सुंदर तोडफोडच्या टी शर्ट मध्ये आपल्याला आज तो पाहायला मिळतोय. 6 चेंडू 10 रनची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे क्रिकेट आहे जे कधी न संपता संपत नाही, न थकता पावलं जिकडे थांबत नाही आणि संघर्ष जिकडे नेहमीच रंगतो. जशा प्रकारे आज शिवनेरी चषक तुम्ही पाहताय, गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वातंत्र्याचा महासागर निर्माण करणारा राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती, त्यांनी केलेला संघर्ष आज इथे करायचा आहे. टाइम फिनिशच्या फक्त 4 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर. यस, ऑलरेडी तुम्हाला इन्फो केलं होतं 4 खेळाडू असतील, कारण 25 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्ही घेतला का ती मिस्टेक तुमची आहे. ऑलरेडी अंपायरने त्यांना कॉल केला असता. प्लेट डगआउट कधी कधी जास्त एक्साइटेड होतं ना, त्यावेळी त्याचा नुकसान देखील होतं, कारण अंपायरने ऑलरेडी कॉल केला होता. इथे बॅटिंग करणारा प्लेस डगआउट कॉल करत नाहीये की तुम्ही 5 ठेवलेत, तर अंपायरने नो बॉल घोषित केला असता, कारण मैदानावरती प्रोफेशनल अंपायर्स आहेत. बट तुम्ही आधीच त्यांना सांगता की तुम्ही 5 लावलेत, तर एक आतमध्ये आणणार ना 100%. अंपायरचं काम जर तुम्ही अंपायरला करू देता तर नेक्स्ट बॉल तुमच्यासाठी नो बॉल मिळाला असता. बड़े बड़े शहरों में अक्सर छोटी छोटी बातें होती रहती है और उन्हीं छोटी छोटी बातों का ध्यान आप जब रखते हो तर आप बड़े खिलाड़ी बनते हो. 6 चेंडू 10 ची गरज आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर अरमान. अरमान म्हणजे स्वप्न, आणि आज ती स्वप्न या ठिकाणी पूर्ण केली जातील का? पहिला तर आला डॉट. समीकरण मैदानावरती उरलंय 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा या ठिकाणी करायच्यात, त्या म्हणजे 10. मॅच बरोबरी सुटली तर स्पर्धेचा नियम सुपर ओव्हर. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. मागचं षटक पाहिलं, आता लेफ्ट आर्म बॉलर आलाय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकतोय आणि हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल, DRS कॉल केला जाईल. टीव्ही अंपायर कडे जाईल निर्णय. व्हाईट बॉल साठी या ठिकाणी थर्ड अंपायर रेफर करण्यात आला. सागर मोरे सरत त्या ठिकाणी थर्ड अंपायरच्या भूमिकेत. चला, नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. टीम वसई चॅम्पियन्स. काही क्षणात निर्णय येईल. अंपायरच्या डिसिजनला या ठिकाणी चॅलेंज करण्यात आला. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. अजून एक महत्वाची सूचना तुम्हाला देतो, प्लस डगआउट मध्ये मोबाईल अलाउड नाहीये, त्याची देखील एक काळजी आवर्जून घ्या प्रत्येक टीमनं. यानंतर उतरणाऱ्या ऑल टीम साठी देखील हा महत्वाचा मेसेज आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला पाहायला मिळणार आहे. टिवरी स्पोर्ट्स वर्सेस सत्यनारायण कोपरी. त्रिशिका 11 या नावानं ती टीम आज खेळ. अंपायर्स कॉल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल आणि जो तुमचा DRS होता तो मात्र बॅटिंग साइड रिटर्न केला जाईल. व्हाईट बॉल आणि ऑनफिल्ड अंपायर्स कॉल आपण त्या ठिकाणी दिलाय, त्याच्यामुळे जो DRS तो रिटर्न केला जाईल, कारण बाजूची व्हाईट लाईन यानंतर आयोजन समिती आपल्याला पुन्हा एकदा डार्क करायचे तॉल. गोलंदाज तयार होईल बॉलिंग ट्रॅक वरती. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती, 5 रन बाकी आहेत 9. स्ट्रायकर इनला बॅटिंग करतोय धनंजय. 2 बॉल खेळला, 1 रन त्यानं केली आहे. इथे फटका बॅट वरती आला, जरूर मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक धर्मेश सोडलाय झेल. मिळाली आहे संधी, धावा मिळतील 2 आणि मैदानावरती आपण पाहताय 12-14 ची गरज.
समीकरणाला 11 बॉल 14, 10 बॉल 14, 9 बॉल 11, 8 बॉल 10, 7 बॉल 10, 6 बॉल 10, 5 बॉल 10, 5 बॉल 9 आणि त्यानंतर तुम्ही सोडला झेल. आणि आता किती राहिला? 4 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. 4 चेंडू आणि 7 धावा. क्या मॅच रंगली आहे. पहिलीच पैसा वसूल आहे. पहिला सामना खतरनाक आहे. अरमान की बॅटर धनंजय. बॅटच्या समोरून फिरवला बॉल, चाललाय अष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होतीये या ठिकाणी समाप्ती. पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. अरे वादळाचं काय, ते येतात आणि जातात. मातीत घट्ट पाय रुतून तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. दोन्ही टीम्स ताठमानेनं लढतात, मैदानावरती करतात संघर्ष संघर्ष आणि संघर्ष. बॉल शिल्लक 3, रन बाकी आहेत 7. वसई चॅम्पियन की टीम गावदेवी कृपा आगाशी, शनिदेव कृपा आगाशी. इथे फटका फसला. पुन्हा एकदा मिस टायमिंग. लॉंग ऑन कॅच घेईल का? कॉल केला. यस आई विल टेक. टिपलाय झेल. संपलाय खेळ. धनंजय होते बाद. पहला मिला था मौका, अब धनंजय ने दिया खुद अपने टीम को धोखा. आणि अर्ध्या वाटेवरती मॅच सोडून धनंजय मैदानात परतलाय आणि वादळात सापडली आता नाव रे, तिला किनारी लाव रे, या सगळ्या चर्चा केल्या जातील बॅटिंग करताना टीम शनिदेव कृपा आगाशीसाठी. थँक्यू डीजे. बॉल शिल्लक मैदानावरती 2, रन बाकी आहेत 7. एक सोडलेला झेल, मिळालेल्या धावा 2. त्यानंतर हार मानली नाहीये. एक निर्धाव टाकलाय, एक विकेट काढली आहे. गोलंदाज अरमान. संघर्ष की रात जितनी ज्यादा अंधेरी, सफलता का सूरज उतना तेज होता. बट मैदानावरती वसई चॅम्पियन आज क्या म्हणती है? संघर्ष उस नन्हे बीच से सीखी है, जो जमीन में दफन होकर फिर भी लड़ाई लड़ता है और तब तक लड़ता है जब तक धरती का सीना चीर कर अपने अस्तित्व को साबित न कर दे. इथे आता तेच करायचे. स्वतःला सिद्ध केलंय वसई चॅम्पियन्सनं. बॉल बाकी आहेत 2, रन बाकी आहेत 7. न्यू बॅटर मैदानावरती आलेत. नंबर 8 वरती संतोष, एक लेजंड प्लेअर आहेत. नेहमीच अशा गरम पाण्याच्या मॅच मध्ये अगदी त्या मॅच मध्ये माहोल बनवण्याचं काम, षटकार चौकार ठोकून फिनिश करण्याचं काम MSD स्टाईल संतोषनं केलंय. 2 चेंडू 7. बॅटच्या समोरून फिरवला बॉल. अतिशय सुंदर आणि रोमहर्षक क्रिकेट मैदानावरती दाखवलंय. 12 चेंडू 14 ची मॅच. 1 बॉल 7 वरती आली आहे. काय मॅच रंगली आहे. जिंकण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या टीम कडे काही नाहीये. एक ऑप्शन त्यांच्याकडे सुपर ओव्हर. आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमनं जर इथे जे काही कमावलंय हिमतीच्या जोरावरती, आणि ते जर त्यांना टिकून ठेवायचंय, एक चांगला बॉल आणि बॅटर्सला ही मॅच पुन्हा रिप्ले करायची आहे ना, सुपर ओव्हर मध्ये घेऊन जायची आहे, तर ठोकावा लागेल षटकार. 1 बॉल 7. मॅच आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या टीम आगाशी आणि वसई चॅम्पियन साठी. यासाठीच तर शिवनेरी चषक ओळखलं जातं. पहिल्या मॅच पासून फाईट बॅक सुरू होतं स्वतःला सिद्ध करण्यासाठी. कारण हे टुर्नामेंट एखाद्या वर्ल्ड कप पेक्षा इथल्या विभागाला कमी नाहीये. आणि फिरवला, टर्न केला, सामना जिंकली मॅच टीम वसई चॅम्पियन. नाम तो सुना होगा, चॅम्पियन इज द चॅम्पियन. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ विन, व्हॉट अ विक्ट्री. वेल प्लेड बॉयज, वेल बोल्ड. गेटिंग मानकर. चला हँडशेक करा दोन्ही टीम. माना तो मॅचचा पुरस्कार गॅटिंग मानकरला जाईल. बॅटिंग करताना 33, गोलंदाजी करताना 3 विकेट.